जे सारख्या सर्वात जुन्या शिक्षण संस्थेचेही आता ते प्रभारी कुलगुरू आहेत. हा मुक्काम गाठणं खूप महत्वाचं असतं आणि आज जी मुलं आहेत त्यांना हे उदाहरण आहे की त्यांना इथपर्यंत पोहोचायचं आहे. त्यांना हे सगळं दिसत असलं तरी त्याची सुरुवात एक खूप स्ट्रगलमधनं झाली आहे. गेले 20-25 वर्षाची त्याची तपश्चर्या आहे, खूप कष्ट आहेत आणि साधना आहे, त्याच्यातनं तो या टप्प्यावर. In my organization and it's only just because की 12 वर्ष आधी मला ती एक अपॉर्च्युनिटी मिळाली की जे मी स्वप्न बघितलंय ते मी पूर्ण करण्यासाठी जो मला एक सपोर्ट पाहिजे होता तो मला मटा हेल्पलाईनद्वारे मिळाला. सो सगळ्या विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं आहे की फोकस ऑन युअर लर्निंग. मला सीए व्हायचंय. पुढची विद्यार्थिनी आहे नेहा गावडे. पायल पवार. संसार सारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. मराठी चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारत नाही तर रोजच्या जगण्यातही अनेक अडचणी त्याला येतात, पण तो जिद्द हरलेला नाही. दिव्यांगत्वाच्या आव्हानांसोबतच घरातील उत्पन्न हेही त्याच्या समोर अनेक प्रश्न निर्माण करतात. सोहमच्या वडिलांचं मासिक उत्पन्न 7,000 आहे. त्याची आई अंगणवाडी मदतनीस आहे. सोहमला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचंय. पुढची विद्यार्थिनी आहे तनश्री धाडवे. तनश्रीचे वडील मोलमजुरी करतात. तनश्री 10वीत असतानाच तिच्या आईने वाळवंटातील दडलेल्या अंकुरावर जेव्हा पावसाचे थेंब पडतात आणि त्याला जशी ऊर्जा शक्ती मिळते त्याचप्रमाणे मटा व्यासपीठावर अजून एक उपक्रमशील सनदी अधिकारी गगनानीजी यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं मी स्वागत करतो. श्री प्रवीण गांधी या ठिकाणी उपस्थित असणारे, संघर्षातून इथंपर्यंत पोचलेले सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक आणि महाराष्ट्र टाइम्समधील सर्व माझे मित्र, पत्रकार आणि अधिकारी मित्रांनो,